अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रास सुरुवात होते. म्हणजे अश्विन मास सुरू होतो आणि शरद ऋतूचा आरंभ होतो. त्यामुळे आपण याला शारदीय नवरात्र म्हणतो. आपली ही भारताची भूमी जी आहे, पुण्यभूमी आहे. या भारताच्या भूमीमध्ये 51 शक्तिपीठं आहे आणि या महाराष्ट्राचं अहोभाग्य की या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तिपीठं आहे. तसं बघितलं तर महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अष्टविनायक आहेत. नंतर ज्योतिर्लिंगांमधले 5 ज्योतिर्लिंगसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे आणि 3.5 शक्तिपीठं. ही देवीची 3.5 शक्तिपीठं म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई, त्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरगडावरची रेणुका माता ही पूर्ण पीठं आहे. तर सप्तशृंगी देवीला अर्धपीठ समजलं जातं. या नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला आई भगवतीची, देवीची, शक्तीची उपासना करायची आहे. मग सगळ्यांना प्रश्न पडतो, देवीची उपासना करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्या परंपरेनुसार, आपल्या कुळानुसार, परंपरेनुसार म्हणण्यापेक्षा आपल्या कुळानुसार आपली जी कुलदेवता आहे, या कुलदेवतेची आपल्याला 9 दिवस उपासना करायची आहे. आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे आपण घटस्थापना करायची आहे. त्यानंतर मालाबंधन करायचं आहे. देवीचे 9 दिवस उपवास करायचे आहेत. ज्यांच्याकडे उपवासांची प्रथा आहे त्यांनी करायचं. काही ठिकाणी देव बसवतात त्या दिवशी उपवास करतात आणि देव उठतात त्या दिवशी उपवास करतात. काही ठिकाणी एक दिवस उपवास करतात, दुसऱ्या दिवशी नाही करत, दशमी खातात दुधाची आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उपवास करतात. तर काही ठिकाणी फक्त अष्टमीचा उपवास केला जातो. आपल्याकडे जशी पद्धत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे उपवास सांगितलेले आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की 9 दिवस जास्तीत जास्त वास म्हणजे आपल्याला देवीजवळ निकट राहायचं आहे. मग निकट कसं राहणार? आपण नुसतं उपवास करून जमणार नाही आहे. तर आपल्याला त्यासोबत त्या उपवासांना आपल्याला उपासनेची जोड द्यायची आहे. उप अधिक आसन घालून आपल्याला ह्या देवीजवळ बसायचं आहे. मग उपवास करायचे तर आहेच आहेत, पण त्याच्या जोडीला जोड द्यायची आहे ती उपासनेची. मग ह्या 9 दिवसामध्ये देवीची आपण कोणती उपासना करावी म्हणजे ती लवकर फलद्रूप होईल? तर देवीची उपासना करत असताना आपल्याला सगळ्यात प्रथम म्हणजे आपली जी कुलदेवी आहे, या कुलदेवीचा आपल्याला जप करायचा आहे. आणि समजा तुमची महालक्ष्मी असेल तर महालक्ष्मीचा जप करायचा आहे आणि महालक्ष्मीचं जप केल्यानंतर आपल्याला त्याबरोबर महालक्ष्मीचं अष्टक म्हणायचं आहे. समजा तुळजाभवानी जर का तुमची कुलदेवी असेल तर तुळजाभवानीचा जप आणि त्या जोडीला टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेलं तुळजाभवानीचं अष्टक म्हणायचं आहे. समजा आता तुमची माहूरगडवासिनी रेणुका माता जर का तुमची कुलदेवी असेल तर तुम्हाला रेणुका मातेचं काय करायचं आहे? अष्टक म्हणायचं आहे आणि रेणुका मातेचा जप करायचा आहे. या तिन्ही देवींची अष्टकं उपलब्ध आहे. आता तिसरं जे पीठ 3.5 जे पीठ आहे, शेवटचं पीठ आहे सप्तशृंगी माता. तर समजा आपली सप्तशृंगी गडवासिनी, सप्तशृंगी आई जर आपली कुलदेवी असेल तर तिचा आपल्याला जप करायचा आहे. आणि दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गेचे 7 श्लोक आलेले, त्याला दुर्गा स्तोत्र 7 श्लोकांचं ते स्तोत्र आहे, ते सुद्धा उपलब्ध आहे. तर ते दुर्गेचं स्तोत्र 7 श्लोक आहेत. म्हणजे इतर ठिकाणी अष्टक होतं, पण ह्या सप्तशृंगी आईचं काय आहे, 7 श्लोकांचं गुणगान केलेलं एक वर्णनाचं स्तोत्र आहे, दुर्गेचं स्तोत्र आहे. तर ते आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला देवीचा जप आणि ज्याप्रमाणे तुमची कुलदेवी असेल त्याप्रमाणे तुम्हाला अष्टक म्हणायचं आहे. काही ठिकाणी काय करतात तर 9 दिवस श्रीसूक्त म्हटलं जातं. आणि मला खरं तर सांगायला थोडंसं या ठिकाणी हे वाटतं की बऱ्याच बायका 16 वेळा श्रीसूक्त म्हणायला भजनी मंडळांसोबत सगळ्यांच्या घरोघरी जातात. पण मग काय होतं, हे सगळ्यांच्या घरोघरी जात असताना स्वतःच्या घरची देवीची उपासना मात्र राहून जाते. तर तसं करायचं नाही आपल्याला अजिबात. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या देवीपुढे बसून आपल्याला श्रीसूक्त आधी आपल्या घरचं म्हणून घ्यायचं आहे आणि मग इतरांच्या घरी आपल्याला जायचं आहे इथं. आणि मग देवीच्या समोर आपण देवीची स्तुती, देवीला आवडणाऱ्या विविध भजनं आपण आपल्या घरी ठेवू शकतो. आणि आता
श्रीसूक्त झालं, भजनं झाली, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सप्तशतीचे पाठ आपण गुरुजींकडनं आपल्या घरी ठेवू शकतो. देवी पुराणाचा सप्ताह आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे ते आपल्याला कुमारिका पूजन करायचं आहे. पंचमीला करू शकतो, अष्टमीला करू शकतो, किंवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल 1, 2, 3, 4, 5 जितक्या तुम्हाला कुमारिका मिळतील त्यांचं पूजन करायचं आहे. मग हे कुमारिका पूजन करणारा एकमेव असा भारत देश आहे. मग हे कुमारिका पूजनच का करायचं, तर नगरचे परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज काय सांगतात, तर ही जी आई जगदंबा तयार झाली, ब्रह्मा विष्णू महेशाच्या शक्तीमधनं आई जगदंबा तयार झालेली आहे. आणि ही जी आई जगदंबा आहे तिचं ते कुमारिकेचं स्वरूप आहे. म्हणून आपल्याला हे कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे. तर मग नवरात्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कुमारिका पूजन करायचं आहे, मालाबंधन करायचं आहे, 2 वेळेला देवीची छान अशी आरती करायची आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, ही आरतीसुद्धा आपल्याला करायची आहे. म्हणजे दोन्ही वेळेला आरती, दोन्ही वेळेला आपल्याला देवीला जो भोग आवडतो, देवीला काही उपवास नसतात, देवीच्या भक्ताला उपवास असतात. मग तुम्ही जो उपवासाचा पदार्थ कराल तो सुद्धा देवीला द्या, पण दुसरासुद्धा जो तुम्ही काही पदार्थ करणार आहे तो सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करायचा आहे. मग आता देवीला आपण वेगळे देवीला खिरीचे प्रकार आवडतात, देवीला मनुका आवडतात. मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं माहिती का, यथा देहे तथा देवे. म्हणजे जो आपण आपल्या हाताने करू, आपल्या घरामध्ये करू, तो प्रसाद अगदी छोट्याशा वाटीमध्ये का होईना आपण ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण बाहेरनं आणलेला जो नैवेद्य असतो तो मधुर असतो, पण तो पवित्र नसतो. त्यामुळे आपण आपल्या घरी देवीला नैवेद्य करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला ह्या आई भवानी, आई शक्तीची उपासना करायची. कारण की जर आपल्या शरीरामध्ये असते ती प्राणशक्ती, जर प्राणशक्ती आपल्या शरीरातली निघून गेली तर आपलं शरीर काय होऊन जाईल, शव होईल. म्हणजे शक्तीशिवाय शिव कसा आहे, शव आहे. मग ही शक्ती आपल्याला जागृत करायची आहे. महिषासुरमर्दिनी म्हटलेलं आहे, तिला महिषासुराचा वध करते ती. तर आपल्याला ह्या ज्या आजूबाजूला वाईट शक्ती आहे किंवा आपल्या शरीरामध्ये जे असणारे षडरिपू आहे त्यांच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्याला आपल्याला ह्या उपासनेची जोड द्यायची आहे 9 दिवसांच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे, 9 दिवसामध्ये आपण आपल्या घरामध्ये शांती समाधान कसं राहील, नांदेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. एकोपा कसा राहील यासाठी प्रयत्न करायचा आहे. घरामध्ये वादविवाद, भांडणं अशा प्रकारचं काहीही वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवणार नाही. सतत घरातल्या प्रत्येक सदस्याचं ते कर्तव्य आहे की आपल्या घरामध्ये शांती कशी नांदेल असा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि आज जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला शक्तीची गरज आहे हो. जर मी मगाशी म्हटलं ना, प्राणशक्ती नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. मग ही जी शक्ती आहे ती चांगली शक्ती आपल्याला मिळण्यासाठी, देवीची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपण मनोभावे घरातल्या प्रत्येक सदस्यांनी देवीची उपासना करायची आहे. घरामध्ये उपासना करायची आहे. देवळामध्ये तुम्ही मंदिरामध्ये जाऊन, देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिची ओटी भरू शकता, तिचं दर्शन घेऊन येऊ शकता. घरातल्या प्रत्येक सदस्यांनी जायचं आहे दर्शनाला आणि देवीचं महात्म्य तुम्ही गुणगान करू शकता. म्हणजे अशा विविध प्रकारे 9 दिवसाचे हे 9 रंग आहेत. या 9 रंगांचा, 9 रसांचा आपण काय करायचं आहे, आस्वाद घ्यायचा आहे. देवीला मनोभावे पूजायचं आहे. आणि ही जी देवीची जी शक्ती आहे, शक्तीचा महिमा जो आहे तो आपण काय करायचा आहे, देवीचा जो महिमा आहे तो गुणगान करायचा आहे. कारण की देवाला स्तुती फार प्रिय आहे. देव काय करतो, तुमच्या स्तुतीला भुलतो. आणि तुम्ही कितीही वाईट कर्म केलेलं असलं ना तरीसुद्धा देव भुलतो. आता देवीचंच उदाहरण बघा, तिने महिषासुराचा वध केला, पण वध केल्यानंतरसुद्धा आपण तिला काय म्हणतो, तिच्या नावापुढे त्याचं नाव लावलेलं आहे. इतकी ती प्रेमळ आहे, कृपाळू आहे. महिषासुरमर्दिनी म्हटलेलं आहे तिला. म्हणून ती जे तिला शरण जातात त्यांना ती माफ करते. त्यामुळे आपण मोठ्या प्रेमाने, शरणभावाने या 9 दिवस देवीची उपासना करायची आहे. आणि कसं तिच्या सान्निध्यात आपल्याला राहता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. घरात आनंदी प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. तेव्हा येणाऱ्या सगळ्या ह्या नवरात्रामध्ये सगळ्यांकडनं ही छान आई भगवतीची उपासना घडो. सगळ्यांवरती देवीची कृपा बरसत राहो अशी मी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. श्री गुरुदेव दत्त. अंबाबाईचा उदो उदो.
आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.